आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। पृथ्वीराज देशमुख हे आमदार होतील, खासदार होतील, गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील, पण मला कुणीतरी राज्यपाल तरी करा, नाहीतर आमचं बँडवाल्यासारखं व्हायचं, असं विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी केलं। या विधानानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला। सांगली जिल्ह्यातील विटा येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते। यावेळी आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते। यावेळी खोत यांनी पडळकर यांचं कौतुक केलं। यावेळी त्यांनी मंत्रिपदावरून टोला लगावला। सदाभाऊ खोत म्हणाले, गोपीचंद पडळकर यांनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे यासाठी संघर्ष केला। गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोरणारा नाही, तर मंगळसूत्राचं रक्षण करणार आहे। कारण योद्धा रणांगणात हरत नसेल तर त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो। देवाभाऊ एकदा पडळकरांना मंत्री केल्याशिवाय थांबणार नाहीत। तोपर्यंत कुणीही देव पाण्यात ठेवले तरी काहीही होणार नाही। हे बोलताना सदाभाऊ खोत यांनी मला राज्यपाल तरी करा असं म्हणताच कार्यक्रमात हशा पिकला। पृथ्वीराज देशमुख हे आमदार होतील, खासदार होतील, गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील, पण मला कुणीतरी राज्यपाल तरी करा, नाहीतर आमचं बँडवाल्यासारखं व्हायचं। बँडवाल्याचं कसं असतं, चांगलं गाणं वाजवायला लागलं की शेजारी असणारे सर्व म्हणतात की पुन्हा एकदा होऊन जाऊ दे, तशी आमची अवस्था झाली आहे। सदाभाऊ खोत यांच्या विधानानंतर एकच हशा पिकला। गोपीचंद पडळकर यांनी आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीवरही भाष्य केलं। गोपीचंद पडळकर म्हणाले, जयंत पाटील अजून तळ्यात मळ्यात करत आहेत, त्यांचे कुठे जायचे ते अजून ठरत नाही, पण आपल्या विरोधात ताकदीने लढायचे हा जयंत पाटील यांचा अजेंडा पक्का आहे, असा टोलाही गोपीचंद पडळकर यांनी लगावला। जयंत पाटील यांना आता गट पक्ष विचारत नाही, भाजपाशिवाय देशाला आणि सांगलीलाही पर्याय नाही। यामुळे आता होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत सांगली जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा रोवू, असंही आमदार पडळकर म्हणाले। आता काय काय फुटकी सोशल मीडियामध्ये त्यांना म्हणतात, कुठं भांडणामध्ये मंगळसूत्र तुटलं आणि मंगळसूत्र चोर म्हणतात। अरे गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोरणारा नाही, तर मंगळसूत्राचं रक्षण करणारा आहे, रक्षण करणारा। कारण युद्ध रणांगणात हरत नसेल तर त्याला बदनाम करायचं हे एक षड्यंत्र या राज्यामध्ये प्रस्थापितांनी निर्माण केलं। पण एक विस्थापितांचा अंगार जर या महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर त्याचं नाव आहे गोपीचंद पडळकर। हे कधी विसरून चालणार नाही। आणि आज या व्यासपीठावरनं सांगतो की गोपीचंद पडळकर यांना ज्यांना आम्ही नेता म्हणलं, तो देवाभाऊ एक ना एक दिवस मंत्री केल्याशिवाय थांबणार नाही। तोपर्यंत कुणी किती बी द्याव पाण्यात घालून दे, काही उपयोग होणार नाही। ब्रह्मानंद, तुम्ही जरी आमदारकीला पुढे उभा राहिला तर आम्ही येतो। काय बाबा, बाबा तुम्ही लोकसभेची तयारी करा, हा मी बी लोकसभेला उभा राहणार आहे। हा राहायचं बाबा, पुढच्या वेळी तुम्हानी आम्ही दोघं खासदार करतो। पण आम्हाला जरा एक भीती वाटते आडनावाची। पण असं बाबा नाही बरं का, तुम्हाला सांगतो, बाबा ते ग्रेट माणूस आहे। बाबाला मी किस्सा सांगतो। बाबा विमानात बसले ते, त्यांचा फोन लागत नव्हता आणि मी दुसरा त्यांच्या भावाला फोन लावला आणि म्हणलं, तुमच्यावरती वीरेंद्र का कोणतरी पोरगा होता, आणि बाबांना मी 9 वाजता नागपूरला विमानातनं उतरलं आणि सांगितलं, बाबा या, तुम्ही आमदार होता या। बाबा तुम्ही खासदार व्हा, डॉक्टर तुम्ही आमदार व्हा, पडळकर साहेब तुम्ही मंत्री व्हा, मला कुठे तर राज्यपाल तर करा। नाही चला आमचं भेंडवाल्यागतच होयाचं। बाबा मी मागे म्हणलो, डॉक्टर तुम्हाला माहित नाही भेंडवाल्यांचं कसं असतंय माहितीये का, चांगलं गाणं पिपाणी वाजवायला लागलं की आजूबाजूचं गडी म्हणते ऑन्स मोर, ती बी तटून वाजवतो, जोरात चाललंय। अरे हे बंद पडलं का काय? ही आमची अवस्था आहे।
म्हणजे माईकवाला बी साथ दिना झाला या. आणि मग ते तटून वाजवत, पण जे हंसमोर म्हणणारे गडी कुठं पहिल्या पंक्तीला आणि वाजवणारे बिड्या फुके कोपऱ्यात, त्याला कोण जेव बी म्हणत नाही. मी मगाच्यानं म्हणतोय डॉक्टर आमदार होणार, बाबा खासदार होणार, पडळकर साहेब मंत्री होणार, हिनी मागणं म्हणायला पाहिजे होतं का नाही. तू बी घड्या राज्यात